को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. चंद्रकांत दादांनी असं विधान केलं की मी पालकमंत्री असताना माझ्या काळात असले कुठले प्रकार घडले नाही, पण आता अजितदादा पालकमंत्री आहे, तर या विधानाकडे तुम्ही कसं बघता? मग आता त्याला म्हणावं, ह्या जर हे असं जर लावलं काय आणि कुणीतरी म्हटलं मी मुख्यमंत्री असताना घडत नव्हतं, मी होम मिनिस्टर असताना घडत नव्हतं, आता ते असं घडतं आहे, तर चालेल का? हे गुन्हेगारी जे आहे ही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निपटवण्याचा प्रयत्न करत असतो. ती उजेडात आली की मग ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली जाते. पण अनेक वेळा लोक घाबरून जे आहेत ते उजेडातसुद्धा येऊ देत नाही, त्याच्यावर बोलत नाही. त्याचं श्रेय ते अजिबात, याचा अर्थ असा ते सांगू शकतात का की अजिबात नव्हतंच. काहीतरी आपलं बोलताना जे आहे थोडंसं जरा बरं समोरच्या पार्टीने बोललं तर ठीक आहे, बरोबरच्या लोकांनी एकमेकाच्या विरुद्ध जास्त बोलू नये. एक अशी अफवा पसरवली जाते का भुजबळ साहेब पुढची निवडणूक येवल्यातून लढवणार नाही. आता तुम्हीच म्हटलं, त्याचे उत्तर पण तुम्हीच दिलेलं ना. अफवा पसरवली जाते म्हणजे अफवा आहे, संपलं. किशोर दराडे यांनी सांगितलं आहे की धुळ्याचे जे मुरलीधर भाऊसाहेब आहे, तर हे त्यांना जे उभं केले गेलेले आहेत ही राजकीय स्ट्रॅटर्जी आहे, राजकीय खेळी. मला काय माहिती आहे कारण मी त्यांना उभं केलं नाही. माझ्या पक्षानं त्यांना ए बी फॉर्म दिला, आमच्या अध्यक्षांनी त्याला उभं करायचं ठरवलं आणि ते ए बी फॉर्म मिळाल्यानंतर ते माझ्याकडे भेटायला आले. तोपर्यंत मी त्यांना कधी भेटलेलो सुद्धा नव्हतो. परंतु आता आमच्या पक्षाने उभं केलं तर आम्ही सांगणारच की उभं राहा म्हणून. आता तुम्ही खेळता तो काय क्रिकेट खेळ आहे का? कसली खेळी आहे ती? राजकीय खेळीच आहे ना. नाही ना, तर तुम्ही शिक्षक आहात ना, तर स्वतःच्या जोरावर जे आहे ना मतं मिळवा ना. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना उतरवण्याचं काय कारण आहे? आम्ही तरी अजून उतरलो नाही मंत्री म्हणून, कुठे प्रचाराला गेलो नाही. तर तुम्हाला ते लागतात. बरं मागचे 6 वर्ष तुम्ही होता, मग तुम्हाला गरजच काय आता कोणाची मदत घ्यायची? तुम्ही तर सहज निवडून, आणि तुम्ही एवढं काम केलेलं आहे, डोंगरा एवढं पर्वत एवढं, का तुम्ही आता तुमचंच होणार आहे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.